याचा काय उद्देश आहे आणि काय काय भ्रष्टाचार आहे याच्यावर माहिती. सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत एकतर नांदेड डिव्हिजन, भोकर डिव्हिजन आणि देगलूर डिव्हिजन या 3 डिव्हिजनला आपल्या महाराष्ट्र सरकारनं 38,94,000 रुपयाची रक्कम दिली होती. दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्टीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये. तर शासनानं दिलेले जे 38,94,000 रुपये जे आहेत हे यांनी काही लोकांना वाटप केले आणि काही लोकांना वाटप केले नाहीत. त्याच्यामध्ये नांदेड डिव्हिजनमध्ये 65 लोकांना पैसे मिळाले नाही. त्यांनी 206 लोकांना वाटप केल्याचं रेकॉर्ड तयार केले, परंतु प्रत्यक्ष 65 लोकांना त्याच्यात पैसे मिळालेच नाही. तरी त्यांचे नावं आहेत त्याच्यामध्ये की यांना आम्ही पैसे दिलेत म्हणून. हा फ्रॉड आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. आणि दुसरी गोष्ट 2000चं प्रकरण आहे, पण 2020 पासून यांनी शासनाला त्या पैशाचा हिशोब दिला नाही, रेकॉर्ड ऑडिट केलं नाही त्याचं. शासन 2026 म्हणते की तुम्ही 2020च्या पैशाचा हिशोब का नाही आणि ते पाठवून द्या म्हणून. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही 2024ला 90 कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारचं परिगणना करून डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमची मागणी पाठवली होती. त्यामध्ये 13,92,000 रुपये आमचे पूर्वीचे दिलेले त्या डिपार्टमेंटनं कपात करून 7,90,00,000 रुपयाचं मागणी शासनाकडे पाठवलेली आहे. आणि ती आमची मागणी 3 महिन्यामध्ये शासनानं पूर्ण करणं असं बंधनकारक असताना आज 2 वर्षापासून ही मागणी मान्य केली नाही. आमचे पैसे आम्हाला दिले नाहीत. आता शासनाचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 38,94,000 जे आधी पूर्वी दिले होते त्याचाच हिशोब तुम्ही आजपर्यंत दिला नाही, तर आम्ही आता तुम्हाला नव्यानं पैसे कसे देणार. आणि त्या ठिकाणी जे आवर सचिव आहे, रणजित आहिरे म्हणून या नावाचा आवर सचिव आहे, ज्याची शेवटची सही होणं बाकी आहे. तो आम्हाला म्हणतो की रिटायर कर्मचाऱ्याकडून तुम्ही पैसे जमा करा आणि मला 40 लाख रुपये द्या, तुमचं काम करून देतो. अशा मोठ्या अमाऊंटची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या सर्व कामाची आणि त्यांच्या हातावर झालेल्या सर्व कामाची, त्यांच्या चल संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. आम्ही दिनांक 9 जून 2026 रोजीपासून आझाद मैदान मंत्रालय मुंबईच्या विरोधामध्ये, म्हणजे मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी हे आमचं आमरण उपोषण आहे. 90 कर्मचाऱ्यांचं. 90 कर्मचारी हे आमरण उपोषण करणार आहेत. याच्यामध्ये अगोदरच न्यायालयामध्ये याचिका होती दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची. न्यायालयानं याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे की कर्मचाऱ्याच्या बाजूनं निर्णय दिला आणि न्यायालयानं सांगितलं की 1980-81 पासून ते कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत, म्हणजे रिटायर होईपर्यंत यांना वर्षातून 45 दिवस ग्राह्य धरून यांना कालेलकर कराराच्या नियमाप्रमाणे दुप्पट करून त्या पैशाला, म्हणजे एका वर्षात 3 महिन्याची पगार देण्याचं न्यायालयानं आदेशित केलेलं आहे. या संदर्भामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं शासनाची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना सांगितलं की उच्च न्यायालयानं जे आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा. तरी सुद्धा हे करत नाहीत आणि यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचे भ्रष्टाचार यांनी करून ठेवलेले आहेत, आमच्या पैशाला अडचणी आणायले. आता याच्यामध्ये अधिकारी सर्वच आहेत. आता ज्यांचे सेक्शन आहेत ते सगळेच येतात. आता याच्यामध्ये कार्यकारी अभियंत्याची बिचाऱ्याची सही असते, त्याला माहीत असो की नसो, एसीला माहीत असेल नसेल, परंतु त्यांच्या सह्या असतात, तर ते जबाबदारच आहेत. हे सगळे एसी जबाबदार आहे, कार्यकारी अभियंते जबाबदार आहेत, सब डिव्हिजनवर सह्या झाल्या असतील सब डिव्हिजन जबाबदार आहेत, आस्थापनेचे क्लर्क जबाबदार आहेत, OS जबाबदार आहेत. असे एकूण 25 कर्मचारी या 3 डिव्हिजनमध्ये जबाबदार आहेत असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सर्कलच्या, की बाबा हे 25 लोक वर कारवाई होते आणि 25 लोक सस्पेंड होतात, त्यांच्या परिवाराचं अतोनात नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते करताना त्यांना ते अगोदर विचार यायला पाहिजे होता ना, बाबा हे केल्याच्या नंतर आमच्या परिवाराचं काय होईल. आता तुम्ही लोकांचे पैसे बुडवता, खाता आणि मग पकडल्या गेलं की म्हणता आमचं नुकसान होते. तुम्ही त्यावेळेस त्यांचं नुकसान करताना विचार का करू नये. हा नाही, हे तर 25 लोकांचा मुद्दा आहे त्यांचा,
परंतु आमचा तर खूप लोकांचा आहे. आमचा हे तर नांदेड डिव्हिजनचेच लोक जे आहेत ते 65 आहेत. आता देगलूरला किती लोकांना पैसे दिलेत, भोकरला किती लोकांना पैसे दिलेत हे तर आम्ही अद्याप आमच्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. आणि हे लोक या लोकांच्या प्रकरणावर सह्या सुद्धा करत नाहीत. आता यांनी सह्या न करणं म्हणजे त्याने अगोदर घोळ केला असंच गृहीत धरावं लागेल ना. आणि निश्चितच आहे, तुम्ही अहवालच पाठवत नाही शासनाला आम्ही पैसे वाटप केले म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.